Welcome to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I'm Viren Birdi and we are learning Industrial Hydraulics and Pneumatics. We are studying unit number 2, Pumps and Actuators. In the previous video, we have seen the construction and working of piston pumps, that is radial piston pumps as well as axial piston pumps. At the end of this video, you will be able to explain the criteria for selection of a pump. What are the different parameters on which we generally select the pump is explained in this particular video. So let's get started. The first criteria for selection of a hydraulic pump is the pressure. Now, pressure is a फंडामेंटल पंप सिलेक्शन फॅक्टर. सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कुठला असेल पंप सिलेक्ट करताना तर प्रेशर. आपल्याला त्या सिस्टीममध्ये किती प्रेशर पाहिजे आहे हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपण त्या पद्धतीने पंप सिलेक्ट करत असतो. इट इज जनरली लिमिटेड बाय द कॅपेबिलिटी ऑफ द पंप टू विथस्टँड प्रेशर विदाउट अनडिझायरेबल इन्क्रीज इन इंटरनल लिकेज और विदाउट डॅमेजिंग द पंप पार्ट्स. इंटरनल लिकेजसुद्धा होता कामा नये आणि ॲट द सेम टाईम त्या पंप पार्ट्सला डॅमेजसुद्धा होता कामा नये अशा पद्धतीने आपण तो पंप सिलेक्ट करत असतो. इन जनरल फॉर हायर प्रेशर्स पिस्टन टाईप ऑफ पंप्स इज द नॅचरल चॉईस. जर आपल्याला प्रेशर जास्ती पाहिजे असेल तर आपण पिस्टन पंप्स घेऊ. मग तो आयदर रेडियल पिस्टन पंप असेल किंवा ॲक्सियल पिस्टन पंप असेल. Screw and vane pumps are very efficient in low pressure application, whereas external gear pumps are used for very low to moderate pressure systems. ओके, म्हणजे जर आपल्याला लो टू मॉडरेट प्रेशर पाहिजे असेल तर आपण गियर पंप एक्सटर्नल गियर पंप्स वापरणार आणि जर लो प्रेशर असेल तर त्या ठिकाणी आपण स्क्रू किंवा वेन पंपचा वापर करणार. सो दॅट इज द फर्स्ट क्रायटेरिया. Criteria is the flow rate. Pumps have to generate hydraulic power and also supply a volume of oil at a certain pressure to the system. प्रेशर बरोबरच फ्लो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आपल्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये. सो थेरॉटिकली पंप व्हॉल्यूम कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज QTH is equal to I into V into N, where QTH stands for theoretical flow rate, I is the number of chambers inside the pump, V is the volume of each chamber, and N is the pump RPM. The flow rate capacity of any pump depends on two factors. The first one is the geometric size of the pumping chamber and the rotational speed of the pump. So that is the second factor that we consider for selection of a hydraulic pump. The third criteria for the selection of hydraulic pump is the efficiency. Now there are three efficiencies, namely volumetric efficiency, mechanical efficiency, and overall efficiency. Volumetric efficiency is the ratio of actual delivery to the theoretical delivery. Volumetric efficiency म्हणजे काय तर जी ॲक्च्युअल डिलिव्हरी आहे म्हणजे जेवढं फ्लुइड ॲक्च्युअली बाहेर पडतंय त्याच्या अगेन्स्ट जी काही थेरॉटिकली काढलेली डिलिव्हरी आहे त्याचा रेशो म्हणजे व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी. देन मेकॅनिकल एफिशियन्सी इज डिटरमाइंड बाय डिवायडिंग द थेरॉटिकल टॉर्क रिक्वायर्ड टू ड्राईव्ह इट बाय द ॲक्च्युअल टॉर्क रिक्वायर्ड टू ड्राईव्ह इट. थेरॉटिकल टॉर्क जो काही आहे दिलेला त्याच्या अगेन्स्ट जो ॲक्च्युअल टॉर्क आहे याचा जो रेशो आहे त्याला आपण मेकॅनिकल एफिशियन्सी असं म्हणतो. आणि ओव्हरऑल एफिशियन्सी इज द नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मेकॅनिकल एफिशियन्सी अँड व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी. व्हॉल्युमेट्रिक एफिशियन्सी आणि मेकॅनिकल एफिशियन्सीचे जे प्रोडक्ट आहे किंवा जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला आपण ओव्हरऑल एफिशियन्सी असं म्हणतो. फोर्थ क्रायटेरिया इज फ्लुइड कंपॅटिबिलिटी. This is one more consideration in the selection of a pump. Sometimes if the fluid is not compatible, it may cause damage to the seals and leakage may occur resulting in pump failure.
आपण ज्या मटेरियलचे कॉम्पोनंट्स वापरतोय त्या कॉम्पोनंट्सला कंपॅटिबल म्हणजे त्याच्यावरती काही हार्म न करणारं किंवा त्याला रस्टिंग न करणारं, त्याला गंज न देणारं असं फ्लुइड आपण वापरलं पाहिजे. आणि दॅट इज द रिझन मोस्टली वी यूज ऑइल. ओके, सो fluid compatibility is one more criteria which is to be taken into consideration while selecting a hydraulic pump. समजा तसं नसेल तर कदाचित सील्स डॅमेज होऊ शकतात आणि सील्स डॅमेज झाले की ऑटोमॅटिकली लिकेज होईल आणि एफिशियन्सी कमी होऊन जाईल, or there may be failure of the system. The next is power to weight ratio. It is the ratio of hydraulic power delivered by the pump to its weight. पंपचं जेवढं काही वेट आहे त्याच्या अगेन्स्ट किती पॉवर आपल्याला मिळते, हायड्रॉलिक पॉवर मिळते, याचा जो रेशो आहे दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट रेशो टेकन इन टू कन्सिडरेशन फॉर सिलेक्शन ऑफ द हायड्रॉलिक पंप. इट इज मोर क्रिटिकल इन एरोस्पेस अँड मिलिटरी इंजिनिअरिंग. कारण एरोस्पेसमध्ये जेव्हा आपण एखादं पंप वापरतो, म्हणजे समजा विमानामध्ये एखादा पंप वापरायचा असेल तर तो हेवी वापरून चालणार नाही, तिथं पॉवर आपल्याला जास्ती पाहिजे. पॉवर जास्ती पाहिजे म्हटल्यानंतर त्याचं वेट जास्ती होणार, पण तसं करून चालणार नाही, पर्टिक्युलरली इन केस ऑफ एरोस्पेस अँड मिलिटरी इंजिनिअरिंग. मग त्या ठिकाणी आपल्याला असं मटेरियल वापरला पाहिजे की ज्याचं वेट कमी आहे पण त्या पंपचा पॉवर मात्र जास्ती आहे. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट क्रायटेरियाज फॉर द सिलेक्शन. द सिक्स्थ क्रायटेरिया फॉर सिलेक्शन इज ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट. आपण कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये तो पंप वापरणार आहे दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. द इफेक्ट ऑफ ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट शुड बी टेकन इन टू कन्सिडरेशन व्हाईल सिलेक्टिंग अ पंप. म्हणजे समजा आपण एखाद्या खाऱ्या पाण्यामध्ये, सीमध्ये म्हणजे समुद्रामध्ये समजा एखादा पंप वापरणार असो, तर त्या ठिकाणी आपल्याला असं मटेरियल वापरायला पाहिजे की ज्याच्यावरती लवकर गंज चढणार नाही, राईट. सो ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. This may involve effect of altitude, humidity and extreme operating temperature. Then the last point is price, one of the important criteria. It is one of the predominant factor in the selection of a pump. म्हणजे वरचे सगळे जे काही क्रायटेरिया आहेत ते जर आपण सगळे सॅटिस्फाय करत गेलो तर कदाचित त्या पंपची प्राइसिंग जास्ती होण्याची शक्यता आहे. बट अल्टिमेटली एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू मनी. आणि म्हणून किंमतसुद्धा महत्त्वाचा फॅक्टर ठरते व्हाईल सिलेक्टिंग अ पंप. सो गिअर अँड वेन पंप्स आर लेस एक्सपेन्सिव्ह वेअर ॲज पिस्टन पंप्स आर मोर एक्सपेन्सिव्ह. ओके, सो दीज आर द 7 important criterias for the selection of a hydraulic pump. So in this video we have seen the different criteria for selection of a hydraulic pump. In the next video, we will start with hydraulic actuators. Till then, thank you for watching.